राज्यातील बहुतांश भागात मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले असून काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे। उर्वरित राज्यातही पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। तसेच आजपासून पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यातील कोणत्या भागात पावसाचा जोर अधिक असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मुंबईत आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे येथे पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं आहे। दादर रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर देखील पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किंग सर्कल, हिंदमाता, माटुंगा आदी भागातही पाणी साचले आहे। तसेच पुण्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली। पुण्यात पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली। पावसाळी ढगांचा एक दाट पट्टा अरबी समुद्रातून मुंबईच्या दिशेने सरकत आहे, त्यामुळे मुंबई शहराच्या पश्चिम आणि मध्य उपनगरात जोरदार पावसाची नोंद होत आहे। 24 ते 27 जून दरम्यान कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलं की मोसमी वाऱ्यांनी राज्याचा सुमारे 77% भाग व्यापला आहे। कोकण किनाऱ्यालगत अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे कोकण, पुणे घाट परिसरात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर रायगड, पुणे घाट परिसर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। पुढील 24 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यासह राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।